या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात व्ही लुकअप पार्ट 2, ज्यामध्ये ॲडव्हान्स व्ही लुकअप दिसेल. आतापर्यंत तुम्ही पाहिले की माझे टेबल रो 1 पासून सुरू झालेले आहे, त्याचा डाटा रो 2 पासून सुरू झाला आहे आणि रो 28 ला शेवट झालेला आहे. परंतु तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये काम करत आहात आणि तिथे डाटामध्ये पुढे वाढ होत जाणार आहे. किती पण ऍड होऊ शकतो, एक्झॅक्ट काही माहीत नाही. हे टेबल किंवा डाटा यासाठी 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल. इथे एक्सेल वर्कबुक ओपन करूया. एक्सेल वर्कबुक ओपन झालेले आहे आणि आपण यामध्ये उदाहरण 4 पाहणार आहोत. चला तर आपण व्ही लुकअपला सुरुवात करूया. इथे हे टेबल आहे, यामध्ये 5 कॉलम्स आहेत. पहिला कॉलम आहे हा बिल नंबरचा, हा युनिक व्हॅल्यू आहे त्याच्यात आणि तो आपण लुकअप व्हॅल्यू म्हणून वापरणार आहोत. आता हा रिझल्ट टेबल घेतला आहे आपण. तर या रिझल्ट टेबल मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करावे लागणार आहे, इथे मी सिलेक्ट केलाय पहा. लुकअप व्हॅल्यू साठी या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यासाठी काय करावे लागेल, तर आपल्याला एक लिस्ट तयार करावी लागेल आणि लिस्ट तयार करण्यासाठी अल्ट प्रेस करा, डी प्रेस करा आणि नंतर एल प्रेस करा. हा आपल्याला डायलॉग बॉक्स आला आहे डाटा व्हॅलिडेशन. तो डाटा मेनू मधून पण आपण करू शकतो. तर इथे सेटिंग मध्ये आपण एनी व्हॅल्यूच्या पुढे ड्रॉप डाऊन वर क्लिक करूया आणि लिस्ट वर क्लिक करूया. लिस्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सोर्स दिसायला लागेल. त्या सोर्स मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू मांडायची आहे. ही लिस्ट तयार करताना ए या अल्फाबेट वर कर्सर ठेवून क्लिक केलं. असं केल्याने काय झालं की आपल्याला हा ए कॉलम आहे तो शेवटच्या ओळीपर्यंत सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे 10,48,576व्या ओळीपर्यंत सिलेक्ट झाला आहे. आता तुमचा डाटा 28 किंवा 29 ओळीपर्यंतच असेल, परंतु नंतर ऍड होणार आहे म्हणून हे आपण करतो आणि मग ते नंतर ऍड केलेल्या ह्या लिस्ट मध्ये ऑटोमॅटिक दिसायला. तर आपण आता ओके वर क्लिक करूया. ओके वर क्लिक केल्यानंतर इथे ही लिस्ट आलेली आहे. या लिस्ट मध्ये 1285 हा शेवटचा डाटा आहे. ही लिस्ट आहे 1285 पर्यंत डाटा आहे. ठीक आहे, लिस्ट तयार करून झाली आहे आपली. आता इथे ड्रॉप डाऊन मध्ये लुकअप व्हॅल्यू आपण घेऊन ठेवू. या 1280 नंतर इथे 2 नंबरच्या कॉलम मध्ये आपण क्लिक केलं. व्ही लुकअप फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. इक्वल टू व्हीएल केलं, टॅबने पुढे गेलो. आता आपल्याला इथे लुकअप व्हॅल्यू विचारली जाते. तर ही लुकअप व्हॅल्यू या सेल मधून घेणार आहोत. ती लगेच आपण फिक्स करणार आहोत. F4 ने कॉमा दिला, टेबल ॲरे. इथे टेबल ॲरे घेतला तरी तो फिक्स करायची गरज पडत नाही आणि तशी गरज पडू नये म्हणून काय करावं लागेल, आपण हा एक कॉलम सिलेक्ट करूया. अल्फाबेट वर कर्सर आणून एक कॉलम सिलेक्ट केला आणि नंतर कंट्रोल प्लस शिफ्ट प्रेस केलं आणि राईट ॲरो प्रेस केलं. आपला पूर्ण टेबल सिलेक्ट झाला. पूर्ण टेबल म्हणण्यापेक्षा ब्लँक रोज पण सिलेक्ट झालेले आहेत. आणि आता आपण कॉमा देऊया. कॉमा दिल्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स साठी आपण इथे 1, 2, 3, 4, 5 इत्यादी असे नंबर देतो आणि तो रेफरन्स इथे दिला आतापर्यंत. पण हे कुठपर्यंत करत बसणार, लिहित बसणार आणि जर कोणी हा कॉलमच डिलीट केला तर तुमचा फॉर्म्युला चुकणार किंवा या कॉलम मधील एखादा सेल मध्ये काही चुकीचं लिहिलं तरी एरर येईल. यासाठी एक्सेल मध्ये एक परमनंट सोल्युशन आहे, कायमस्वरूपी त्याचा उपाय आहे आणि ते म्हणजे रो फंक्शन आहे. तर आता आपण इथे रो फंक्शनचा वापर करणार. तर रो फंक्शन असं मांडलं आपण, रो आणि हे ब्रॅकेट मांडलं आपण. आता कॉमा देऊया. कॉमा दिला, एक्झॅक्ट मॅच साठी 0 दिला आणि ब्रॅकेट क्लोज केलं. एंटर. एंटर मारल्यानंतर आपल्याला इथे 1280 चं नाव आलेलं आहे. हे आता आपण क्लिक करून ड्रॅग करूया.
बेड, एस्ले, फर्निचर आणि 63 हे सगळं आलं आपल्याला. आता इथे अजून एकदा बदलून पाहूया. आपण इथे 1264 घेऊया. 1264ला काय आहे? अमोल टकले, पॉपी टेबल, हरमन मिलर आणि तेहरा हे सगळं त्याचे आलेले आहे. अजून एक टेस्ट घ्यायची. ही टेस्ट काय आहे? तर इथे आपण अजून एक ऍड करूया. ऍड करण्यासाठी मी फक्त हे वरचं एक कॉपी करतो आणि इथे मांडतो. पेस्ट केलं हे. परंतु इथे मी नंबर वेगळा देणार आहे. 1286 दिला. एंटर केलं. तर इथे पहा अगोदर 1285 नंबर होते. 1286 वा नंबर पण ऍड झालेला. तर आता 1286 इथून घेऊया आपण. 1286 ला जे काही असेल ते इथे आलेले. सचिन खंडागळे, वार्ड रोबे, तिलकेस आणि 18 असं आलंय. तर हा सचिनचा डाटा आला. म्हणजे आपलं टेबल एक डायनॅमिक झाले. जसं जसं पुढे डाटा ऍड होत जाईल तसे तसे ह्या लिस्टमध्ये पण ऍड होईल आणि आपला रिझल्ट पण त्याच्या प्रमाणे येत जाईल. तर असं ऑटोमॅटिक टेबल झाला. आता हेच थोडं आपण वेगळ्या प्रकारे टेबलमध्ये पाहूया. त्यासाठी हे टेबल हा डाटा जो आपला इथपर्यंत आहे 30 नंबरच्या रो पर्यंत तो सिलेक्ट केला आपण आणि हा डाटा टेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी Ctrl+T किंवा Ctrl+L यापैकी कुठल्याही वापरलं तरी आपला टेबल क्रिएट होईल. तर मी Ctrl+T वापरतो. इथे हा डायलॉग बॉक्स आलेला आहे. इथे काय केलेलं आहे? A1 पासून E30 पर्यंत ही रेंज सिलेक्ट केलेली आहे त्यांनी. आणि विशेष लक्षात ठेवायची बाब म्हणजे माय टेबल हॅज हेडर्स. आपल्या टेबलला इथे हेडर्स आहेत. तर याच्यावर टिक असली पाहिजे आणि ओके करा. आपलं टेबल हे टेबल फॉर्मॅटमध्ये आता कन्वर्ट झालेलं आहे. हे कन्वर्ट झाल्याचं आपल्याला अजून पाहायचं असेल तर इथे मेनू बार मध्ये टेबल डिझाईन आलेलं आहे. अगोदर नव्हतं. दुसरा मुद्दा, इथे डाव्या कोपऱ्यात इथे ह्या टेबलला नाव दिलेलं आहे. टेबल 3 हे नाव तुम्ही बदलू पण शकता इथं. तर आपण हे नाव टेबल 3 असंच ठेवूया. आता पुढे वळूया. आता आपलं टेबल हे पहा इथपर्यंत टेबल झालेलं आहे. आता पुढे वळूया. ते बिल नंबरच्या ठिकाणी क्लिक केलं. इथे पण आपल्याला आता ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट करायची. त्यासाठी Alt D आणि L असे सिक्वेन्शियल की आपण वापरली. इथे आपल्याला सेटिंगमध्ये एनी व्हॅल्यू आले. त्याच्यावर ड्रॉपडाऊन वर क्लिक केलं. लिस्ट आली. लिस्टवर क्लिक केलं. आता लिस्ट सोर्समध्ये मगाशी सोर्समध्ये मी देताना हा कॉलम ए पासून सिलेक्ट केला होता. तो शेवटच्या ओळीपर्यंत सिलेक्ट झालेला. परंतु आता मी हे सिलेक्शन करताना फक्त टेबलची रेंज आता जी दिसते तिथपर्यंत सिलेक्ट करणार आहे. म्हणजे A2 सिलेक्ट केला, Ctrl+Shift केलं आणि डाऊन आरो प्रेस केली. तर आपल्याला हा टेबल पहा ह्या 30 नंबरच्या रो पर्यंत सिलेक्ट झालेला आहे. आणि आता आपण ओके करणार आहोत. ओके केलं. इकडे ड्रॉप डाऊन लिस्ट आली. इथे ही जी लिस्ट दिसते ती 1285 1286 पर्यंतची ही लिस्ट दिसते. लिस्ट तयार करून झाली. आता आपण फॉर्म्युला मांडणार आहोत. पहिल्यांदा इथे आपण एक लुकअप व्हॅल्यू घेऊया. 1263 घेतली. नंतर इथे क्लिक केलं. इक्वल टू VL मांडलं. ते टॅबनी पुढे गेलो. लुकअप व्हॅल्यू ही घेतली. F4 ने फिक्स केली. कॉमा दिला. टेबल आरे साठी आपण हे घेणार आहोत. हे सिलेक्ट केल्याबरोबर आपल्याला इथे या टेबलचं नाव आलं पहा. टेबल 3 जे आपण टेबल क्रिएट करण्यासाठी टेबल फॉर्मॅटमध्ये क्रिएट करण्यासाठी आपल्याला जे नाव आलं होतं ते नाव इथे आलं. आणि इथे ऑल सिलेक्ट झालेले आहे असं त्या इथे म्हटलेलं आहे ह्या ब्रॅकेटमध्ये. कॉमा दिला. पुढे रो मांडणार. रो फंक्शन मांडणार. कॉमा दिला. 0 ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. आता इथे काय चुकलं? रोला इथे स्पेलिंग चुकलेलं आहे. ई काढला आपण आणि परत एंटर केलं. हे नाव आलं पहा. 1263 कोण आहे? अमन सिंग हे नाव आलं. आपण ड्रॅग करूया. पुढे काय आहे ते पाहूया. अमन सिंग. सोफा IKEA आणि 70 हे सर्व बरोबर आलं. अमन सिंग.
आता इथपर्यंत ठीक झालं आपलं. आपण इथे लिस्ट करताना 1286 पर्यंत घेतलेले आणि टेबल पण इथपर्यंतच घेतलं होतं आपण. आता आपला मूळ मुद्दा डाटामध्ये वाढ झाली तर हा आपला फॉर्म्युला इथे 1287 मांडूया आपण. पुढे कुठली तरी एक व्हॅल्यू इथं कॉपी करून मांडतो, कारण आपल्याला टाईप करत बसण्यापेक्षा ते परवडेल. आपला 1287 नंबर आला आणि ही व्हॅल्यू इथं आलेली आहे पहा. आता आपण आपल्या ड्रॉपडाऊन लिस्टवर जाऊया. इथे क्लिक केलं ही ड्रॉपडाऊन लिस्ट आली. शेवटी काय येते पाहूया. हा 1287 ऍड झाला, म्हणजे 1287 आता आपण इथे मांडू शकतो. आपण 1287 घेऊया ना. ते पहा 1287 इथे आणल्याबरोबर तो सगळा डाटा आला 1287चा. पहा राम मोरे 46 मधलं सगळं आहे. अशा प्रकारे आपण टेबल फॉर्मॅटमध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा पुढचा डाटा ऑटोमॅटिक त्या टेबलमध्ये ऍड होत जातो. तर हा फायदा आहे टेबल फॉर्मॅटचा. एक्झाम्पल 5 मध्ये तुम्ही पाहणार आहात 2 लुकअप व्हॅल्यू आणि दोन्ही एकाच टेबलमध्ये पार्ट नंबर 1 सिरियल नंबर या 2 कॉलम मध्ये आहेत. त्या दोन्ही व्हॅल्यू रिझल्ट टेबलमध्ये एकाच सेलमध्ये ऍड केलेल्या आहेत, तरी सुद्धा रिझल्ट बरोबर यायला पाहिजे. व्हीलुकअप मुळे हे कसे शक्य होते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे पहा हा टेबल आहे, तर हा कॉलम आहे त्या टेबलमध्ये आणि पार्ट नंबर 1 आणि सिरियल नंबर असे 2 कॉलम असे आहेत की जे लुकअप व्हॅल्यू म्हणून आपण वापरू शकतो, कारण हे दोन्ही युनिक व्हॅल्यू आहेत ह्या दोन्ही टेबलमध्ये. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू वापरून आपल्याला रिझल्ट कसा मिळवता येईल हे आपण पाहणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला प्रथम हा पूर्ण टेबल सिलेक्ट करून त्याला नाव देऊया. हा पूर्ण टेबल सिलेक्ट झालेला आहे. नेम बॉक्स मध्ये पार्ट नंबर असं त्याला नाव दिलं, एंटर केलं. आता दुसरं नाव देण्यासाठी टेबल हा सिरियल नंबर पासूनच त्या कॉलम पासूनच पुढे सिलेक्ट करा आणि याला नाव देऊया SR नंबर. अशी 2 नावं ह्या टेबलला देऊन झालेली आहेत आणि याचा वापर आपण रिझल्ट मिळवण्यासाठी करणार आहोत. आता पहिल्यांदा इकडे रिझल्ट साठी आपल्याला हेडिंग आणावे लागते. हेडिंग कॉपी केले, नंतर होम मेनू मध्ये जाऊन पेस्ट मध्ये गेलो आणि ट्रान्सपोज हे ऑप्शन वापरलं. तर इथे सिरियल नंबर आणलेला आहे आपण, तर पार्ट नंबर पण घेणार आहोत. तर ह्या रिझल्ट टेबल मध्ये आपण पार्ट नंबर आणि सिरियल नंबर असे दोन्ही कॉलम्स इथे ऍड केले नाव आणि पुढे आपण रिझल्ट मिळवू. लुकअप व्हॅल्यू म्हणून पहिल्यांदा आपण पार्ट नंबर त्यामधील एक सेल सिलेक्ट करूया, कॉपी केला आणि इकडे पेस्ट केला. आता आपला फॉर्म्युला इथे मांडूया. इक्वल टू ही लुकअप व्हॅल्यू आपण ही घेतली J1. लगेच आपण F4 ने लॉक केला आणि कॉमा दिला. आता टेबल अरे विचारला जातो. आपण टेबलला नाव दिलेलं आहे. पहिल्यांदा तर आपण पार्ट नंबर हा टेबल वापरू. पार्ट नंबर कॉमा दिला. त्यानंतर तर कॉलम इंडेक्स साठी आपण इथे रो फंक्शन वापरणार आहोत. कॉमा दिला, नंतर एक्झॅक्ट मॅच साठी 0 दिला, ब्रॅकेट क्लोज केला आणि एंटर केला. आपल्याला इथे रिझल्ट पाहिजे हार्ड डिस्क मॅन्युफॅक्चरिंग डेट, परंतु इथे काय आले सिरियल नंबर आहे. हे काय झालं तर इकडे पाहूया. आपण हे रो जे फंक्शन वापरले आपण ते सिलेक्ट करूया. हे सिलेक्ट केल्यानंतर इथे पहा 2 असं आले, म्हणजे कॉलम 2 आहे असं इथे सांगते. पण आपला हार्ड डिस्क मॅन्युफॅक्चरिंग डेट हा कॉलम टेबल मध्ये 3 नंबरला आहे. मग आपल्याला इथे अजून काय करावं लागेल, इथे +1 द्यायचं, म्हणजे आपला रिझल्ट बरोबर येईल. +1 दिल्यानंतर पहा इथे काय झाले, ते पहा इथे वरती 3 यायला लागलं, म्हणजे आपला आता आपण जे मांडले आता ते बरोबर आहे. हे आलं आपलं उत्तर. परंतु हे फिगर मध्ये आलेलं आहे. आपल्याला डेट मध्ये पाहिजे, डेट टाईप मध्ये पाहिजे, म्हणून होम मेनू मधील इथे नंबर ग्रुप मध्ये आलो आपण आणि इथे ड्रॅग केलं, क्लिक केलं आणि ह्या ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये आपण पाहिलं शॉर्ट डेट वर क्लिक केलं. रिझल्ट आला. इथे डेट बरोबर आलेली आहे. इथे पहा आपण 20 नंबर घेतलेला आहे, 20 नंबर 19 नंबर आहे आपण, तर ही 8/3/2023 अशी डेट बरोबर आहे. हे आपण ड्रॅग करू. ड्रॅग केलं
सर्व उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. आता पुढची स्टेप, पार्ट नंबर ऐवजी आपण सिरियल नंबरचा वापर करू. इथे सिरियल नंबर 1 घेतला, आपण कॉपी केला आणि इथे पेस्ट केला. सिरियल नंबर ही लुकअप हल्ली घेतली तर आपले सगळे इथे एरर मध्ये दिसत आहेत. पहा, ही एरर दिसू नये म्हणून आपल्याला इथे इफ एरर हे फंक्शन वापरायचं. इफ एरर हे फंक्शन वापरलं, पुढे जाऊया. आणि इफ एरर फंक्शन आपण फक्त इथं मेसेज देऊ शकतो आणि हा कॉमा दिल्यानंतर इथे आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे तो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मांडायचा. त्यासाठी डबल इन्व्हर्टेड कॉमा, नो रेकॉर्ड फाउंड, डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर. इथे पहा, नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज आला. याचा अर्थ काय की हा रिझल्ट आपल्याला मिळाला नाही, एरर मध्ये आहे, पण नो रेकॉर्ड फाउंड असा आपण मेसेज दिल्यामुळे तिथे मांडलं गेलं. पुढे काय होते ते पाहूया. पुढे पण असंच आले. मग आपल्याला पार्ट नंबरने रिझल्ट मिळतो, पण अजूनही सिरियल नंबरने रिझल्ट मिळाला. परत आपण इथे हा फॉर्म डबल क्लिक केला आणि हा फॉर्म्युला दिसायला लागला. आता आपल्याला हा इथे दिसत असलेला फॉर्म्युला पूर्ण सिलेक्ट करायचा आहे त्या कॉमा पर्यंत. हे नो रेकॉर्ड फाउंड हे सोडून द्या, पर्यंत सिलेक्ट केला, कंट्रोल सी ने कॉपी केला आणि आता आपल्याला कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये कर्सर आणला आणि कंट्रोल व्ही ने पेस्ट केला. अशा प्रकारे आता आपला हा फॉर्म्युला पेस्ट झालेला आहे. पण रिझल्ट येईल का, एकदा एंटर करून पाहूया. हे ब्रॅकेट क्लोज करायचं होतं, अजूनही रिझल्ट येत नाही, नो रेकॉर्ड फाउंड असा आहे. परत डबल क्लिक केलं, फॉर्म्युला दिसायला लागला. आता ह्या फॉर्म्युलामध्ये हा जर पेस्ट केला असला तरी त्याच्यात थोडे बदल करावे लागणार आहेत. का, तर आपल्याला सिरियल नंबरचा इथे कुठेतरी उल्लेख करावा लागणार आहे ना. तर हे व्ही लुकअप J1 ठीक आहे, पार्ट नंबर हा जो टेबल आहे त्या ठिकाणी आपल्याला सिरियल नंबर हा टेबल वापरायचा. हे आता आपण सिरियल नंबर वापरूया. हा सिरियल नंबर इथे आला, डबल क्लिक केलं, सिरियल नंबर आला. आता कॉलम इंडेक्सच्या ठिकाणी आपण रो फंक्शन वापरले आणि रो फंक्शन वापरून त्यात +1 केलेला आहे. पण हे +1 आता आपण काढून टाकू. पहिल्या याच्यात ठीक आहे, ते पहिल्या याच्यात आवश्यक आहे, पण इथे गरज नाही, डिलीट केले. गरज का नाही ते पाहूया. इकडे आपण सिरियल नंबर हा टेबल वापर आणि हा सिरियल नंबर टेबल ह्या कॉलम पासून सुरू झालेला आणि सिरियल नंबर मध्ये हा रिझल्ट पाहिजे आपल्याला, तो 2 नंबरला आहे, 2 नंबर कॉलमला आहे, म्हणून इथे आपल्याला +1 ची गरज भासणार नाही. आता आपण एंटर करू. रिझल्ट आला आपला बरोबर. इथे 36 आहे, 6, 5, 19 हा रिझल्ट आला. हा ड्रॅग करूया. अशा प्रकारे आपला हा रिझल्ट बरोबर. आता इथे कुठलाही आपण जरी इथे व्ही लुकअप पार्ट नंबर घेतला किंवा सिरियल नंबर घेतला तरीही आपला रिझल्ट येणार. एकदा मी इथे कॉपी केला हा पार्ट नंबर, इकडे पेस्ट केला. पेस्ट केल्याबरोबर इकडे ह्या 20 ची सगळी माहिती इकडे त्याला आली ह्या रिझल्ट टेबल मध्ये. पुन्हा आपण इकडे अजून एक सिरियल नंबर कॉपी करूया. कॉपी केला, हे पेस्ट केला. पहा, इथे पेस्ट केल्यावर ह्या सिरियल नंबरचा पण इथे आपल्याला रिझल्ट मिळाला. अशा प्रकारे आपण 2 लुकअप फेल एका सेलमध्ये वापरून रिझल्ट मिळवू शकतो. पुढे जाऊया. इथे शीट आहे, हे उदाहरण 6 आहे आणि यामध्ये तुम्ही पाहणार आहात नेस्टेड व्ही लुकअप. नेस्टेड व्ही लुकअप म्हणजे व्ही लुकअप मध्ये व्ही लुकअप म्हणजे दोनदा तो फॉर्म्युला मांडलेला आहे ते, आणि तो का मांडला आहे आणि कसा मांडला आहे ते आपण पाहणार आहोत. इथे पहा, 2 टेबल दिले आहेत वेगवेगळे. हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल. ह्या टेबल मधली ही लुकअप व्हॅल्यू वापरून आपल्याला ह्या टेबल मधला हा रिझल्ट मिळवायचा आहे आणि ते कसं शक्य होणार आहे ते पाहा. त्यामध्ये दोन्ही टेबलमध्ये रजिस्टर नंबर हा कॉमन भाग आहे आणि म्हणून हे दोन्ही टेबल आपण मॅच करून इथे रिझल्ट मिळवू शकतो. आणि हा रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन्ही टेबलला नाव द्यावं लागतं. पहिला टेबल सिलेक्ट केला, नेम बॉक्स मध्ये आलो आणि याला नाव देऊया पॉलिसी नंबर असं नाव देऊ. आता दुसरा टेबल सिलेक्ट केला, नेम बॉक्स मध्ये आलो, याला नाव दिलं REG नंबर. तर हे एक काम झालेलं आहे नाव द्यायचं आपलं.
आता आपण इकडे लुकअप व्हॅल्यू म्हणून एक पॉलिसी नंबर घेऊया. कॉपी केला, पेस्ट केला आणि आता इथे आपल्याला फॉर्म्युला मांडायचा आहे रिझल्टसाठी इक्वल टू VL. परंतु आपल्याला दुसऱ्या टेबलमधून रिझल्ट मिळवायचा आहे म्हणून इथे डायरेक्ट फॉर्म्युला मांडण्यापेक्षा आपण पहिल्यांदा इकडे फॉर्म्युला मांडून पाहूया. कारण आपल्याला पहिल्यांदा रजिस्टर नंबर योग्य आहे का, ते मिळतोय का हे पाहायचं आहे. म्हणून इथे फॉर्म्युला लिहूया इक्वल टू VL. वी लुकअप टॅबने पुढे गेलो. लुकअप व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायची J1 ती फिक्स करा F4 ने, कॉमा दिला. आता टेबल ॲरे विचारले. टेबल ॲरे आपल्याला इथे हा पहिला टेबल द्यायचा आहे. त्याला नाव काय दिले आपण, पॉलिसी नंबर दिलेले. ते पॉलिसी नंबर आलं, कॉमा दिला, कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स नंबर ह्या टेबलमध्ये 2च कॉलम आहेत आणि दुसरा नंबर आहे 2 दिला आपण, कॉमा दिला, 0 दिला एक्झॅक्ट मॅचसाठी, ब्रॅकेट क्लोज केला, एंटर. इथे आपल्याला रजिस्टर नंबर आला. पॉलिसी नंबर दिल्यानंतर आपल्याला रजिस्टर आला. पहा आता इथे समजा आपण पॉलिसी नंबर बदलला, 7 करूया 3च्या ठिकाणी, एंटर. हे पहा इकडे रजिस्टर नंबर 7 आला. हे इथे झालं. आता आपल्याला इकडे पुढे रिझल्ट मांडायचा आहे. आता इथे आपण लुकअप फॉर्म्युला मांडूया इक्वल टू VL केलं, टॅबने पुढे गेलो. लुकअप व्हॅल्यू आपण ही घेणार आहोत, कॉमा दिला, टेबल ॲरे. टेबल ॲरेसाठी इथे आपण रजिस्टर नंबर घेणार आहोत. हा रजिस्टर नंबर इथे आला, कॉमा दिला. त्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर विचारलेला आहे. कॉलम इंडेक्स नंबर इथे ह्या टेबलमध्ये 2च आहे म्हणून 2 दिला, कॉमा दिला, एक्झॅक्ट मॅचसाठी 0 दिला, क्लोज केलं, एंटर. इथे पहा आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. हा रिझल्ट मिळालेला. आता आपण जर आपल्या मूळ ठिकाणी हा फॉर्म्युला मांडायचा म्हटलं तर सध्या परिस्थितीत पहा काय दिसते. हा पॉलिसी नंबरनी रजिस्टर नंबर मिळाला आणि ह्या रजिस्टर नंबर नाव मिळालं 2007 हे करण मेहता. तर असं हे नाव मिळालं. आता मला हे पाहिजे की हे असं ट्रँगल न वापरता पॉलिसी नंबर, रजिस्टर नंबर आणि करण मेहता म्हणजे असे ट्रँगल न वापरता डायरेक्ट असा रिझल्ट पाहिजे. पॉलिसी नंबर दिला की हे नाव आलं. ते कसं करता येईल. डायरेक्ट पॉलिसी नंबरवरून हा रिझल्ट मिळवायचा असेल तर आपल्याला इथे रजिस्टर नंबर मिळवण्यासाठी जो फॉर्म्युला वापरलाय आपण पूर्ण इथे कॉपी करा. हा कॉपी केला आणि इथे येऊन तो आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा. कुठे, J12 ही जी लुकअप व्हॅल्यू आहे, लुकअप व्हॅल्यूच्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करा. पेस्ट. तर असा आपला हा फॉर्म्युला तयार झालेला. आता हे पहा इथे आपण लुकअप व्हॅल्यू काय घेतले तर लुकअप व्हॅल्यू इथून इथपर्यंत हा जो फॉर्म्युला इथला आहे रजिस्टर नंबर मिळवण्यासाठी घेतला होता तो इथे लुकअप व्हॅल्यू म्हणून घेतला आहे. तर हा पूर्ण फॉर्म्युला आपण इथून कॉपी करूया. हा कॉपी केला आणि आपल्या ह्या रिझल्ट टेबलमध्ये मांडूया. हा फॉर्म्युला आपला इथे पेस्ट झालेला आहे. पूर्ण फॉर्म्युला पेस्ट झाले आणि इथे रिझल्ट आलेला आहे. हा ड्रॅग करू. इथे मात्र आता आपल्याला कॉलम इंडेक्स नंबरचा प्रॉब्लेम आलेला आहे. इथे जो फॉर्म्युला ड्रॅग केला जातो त्यावेळी कॉलम इंडेक्स नंबर हा बदलत जातो म्हणून इथे आपल्याला तो फंक्शन वापरावा. इथे पहा कॉलम 2च दाखवते आणि इकडे पाहिलं तर इकडे पण 2च दाखवते. इथे तर 3 दाखवायला पाहिजे तरच याचं उत्तर बरोबर येईल. म्हणून आपल्याला इथे रो फंक्शन मांडायचं आहे. रो एंटर मारलं करूया. हे ड्रॅग केल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपण नेस्टेड लुकअप चा वापर केला. ते लुकअप व्हॅल्यू मध्ये लुकअप व्हॅल्यू वापर. हा पार्ट 2 इथेच संपला. धन्यवाद.